नमस्कार, मी डॉक्टर कमलाकर सामंत, अध्यक्ष कला महर्षी के.की.मूस प्रतिष्ठान, चाळीसगाव, जिल्हा जळगाव. दर्शक हो, कला महर्षी के.की.मूस यांचं 1940 मध्ये चाळीसगावला आगमन झाल्यानंतर त्यांची दिनचर्या कशी होती याबाबत आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. सकाळी साधारण 9च्या दरम्यान ते उठायचे, कारण संपूर्ण रात्रभर ते जागलेले असायचे. 9ला उठल्यानंतर स्नान संध्या वगैरे आटोपून पायजमा, बंडी आणि गळ्यामध्ये शबनम असा त्यांचा पेहराव असे. त्या पेहरावामध्ये त्या शबनम बॅगमध्ये लोड केलेला कॅमेरा, रंग काढायची डिश, ब्रश, रंग आणि रंगाचं ते साहित्य सगळं चित्रकलेचं, या व्यतिरिक्त झाडं तोडण्याची काही अवजारे सोबत घेऊन आपल्या 2 बालमित्रांपैकी एकाला सोबत घेऊन सायकलवर ते इथून 12-13 किलोमीटरवर असलेल्या पाटणा देवी आणि 7 माळा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सगळ्या बंजारा वस्ती याच्यामध्ये जी मुक्त भटकंती ते करायचे आणि तिथल्या वाईल्ड लाईफची फोटोग्राफी करणं, निसर्गाची रेखाटनं करणं आणि मिळालाच तर एखाद्या व्यक्तीचं पोर्ट्रेट घेणं म्हणजे व्यक्तिचित्र काढणं, याच्यामध्ये ते आपला संपूर्ण दिवस घालवत असत. आणि संध्याकाळी 7च्या दरम्यान ते तिन्ही सांजेला आपल्या घरी परत येत असत. घरी आल्यानंतर आईने दिलेला मोठ्या कपातील चहा आणि पारसी खाकरा हे खाऊन ते आपल्या डार्करूममध्ये पुढील 4 तास राहत असत. त्या 4 तासामध्ये दिवसभरात केलेल्या फोटोग्राफीचा वॉशआउट करणे, रोलला पेंटिंग जे असतील त्या पेंटिंगला व्यवस्थित माउंटवर चिटकवणे असेल, त्याचं फ्रेमिंग करणं असेल, याच्यामध्ये ते सगळे आपल्या स्टुडिओमध्ये काम करत असत. आणि 11:15च्या दरम्यान ते डार्करूमच्या बाहेर येत असत, स्टुडिओच्या बाहेर येत असत आणि स्नान करून आकर्षक पेहराव घालून ते त्यांच्या घरी काम करणाऱ्या बोराबाई नामक एका बंजारी स्त्रीने त्यांच्या बगीच्यातील तोडून ठेवलेली गुलाबाच्या फुलांचा बुके तयार करून ते चाळीसगाव रेल्वे प्लॅटफॉर्मला पंजाब मेल अटेंड करण्यासाठी जात असत, आपल्या प्रियसीच्या स्वागतासाठी जात असत. 1940 हे संपूर्ण वर्ष ते रेल्वे प्लॅटफॉर्मवर चाळीसगावच्या जात राहिले, कारण त्यांचा अतूट विश्वास होता तिच्या वचनावर. तिचं वचन होतं की यू गो अहेड, आय एम फॉलोइंग यू बाय फ्रंटियर मेल अँड विल हॅव अ डिनर टुगेदर इन चाळीसगाव, प्लीज वेट फॉर मी. या वचनावर विश्वास ठेवून संपूर्ण वर्षभर ते तिथे जात राहिले. नंतर मात्र तिच्या विराहातले त्यांचे पुढील 50 वर्ष त्यांनी कसे घालवले, त्या 50 वर्षातली त्यांची दिनचर्या काय होती, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि शेअर आणि लाईक जरूर करा. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.